खंडेश्वर यात्रा उत्सवाच्या निमित्तानं ह्याही वर्षी सालाच्या बादाप्रमाणे होणारा चैत्र शुद्ध पौर्णिमेचा उत्सव मोठ्या धुमधडाक्यात आम्ही गावकरी ग्रामस्थ भाविक तथा ट्रस्ट बोर्ड साजरे करत आहेत. या निमित्तानं प्रसिद्धीच्या रूपानं तालुक्यातील प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यासाठी इथं उपस्थित झाला त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि खंडेश्वर यात्रा उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षीची आमची प्राथमिक तयारी असते ती लाईट असेल लाईट डेकोरेशन रस्ता असेल साफसफाई असेल ग्रामपंचायत माध्यमातून पाणीपुरवठा असेल असे अनेक कामं आम्ही प्राथमिक स्वरूपात जी केलेली आहेत. तसे चांगल्या पद्धतीची व्यवस्था हागामा ग्राउंड असेल ऑर्केस्ट्रा ग्राउंड असेल या सर्वांचे नियोजन ग्रामस्थांच्या सहकार्याने ट्रस्ट बोर्डने आम्ही केलेलं आहे. या परिसराच्या विकास कामासाठी यात्रेसाठी आमच्या गावातील अनेक बाहेरील काम करणारे जे काय ग्रामस्थ आहेत नोकरीवर वर्ग आहे तोहीसुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात सहकार्य करतो आहे. गावचे तरुणाईसुद्धा आम्हाला सहकार्य करते. परिसरातील ग्रामस्थसुद्धा भाविकसुद्धा तनमनधनाने आम्हाला सहकार्य करतात. आणि ही यात्रा केवळ गावची म्हणजे महाराजचीच नसून तालुक्याची एक मोठी यात्रा आहे. ह्या यात्रेत सर्व ग्रामस्थांना भाविकांना मी आश्वासित करतो का तुम्ही सर्वांनी याही वर्षी दिनांक 2, 3, 4 एप्रिल रोजी सर्व भाविकांनी दर्शनासाठी यात्रेला यावं. या यात्रेची शोभा वाढवावी. तसेच यात्रेच्या काळात जे काही उत्सव असतील त्यामध्ये ऑर्केस्ट्रा असेल हंगामा असेल तरुणाईने शांततेची गरज आहे. तरुणांना मी एक विनंती करतो का आम्ही लाखो रुपये देऊन मनोरंजनाचे कार्यक्रम ठरवलेत तुम्ही त्यांचा कार्यक्रम पहा. आपली कला त्यांची कला आपण पहा. आपण त्यांना कला दाखवू नका. तुम्हाला जर कला दाखवायचं तर तुम्ही हंगामाच्या दिवशी दाखवा असं शांततेचं आव्हान मी तरुणाईलाही करतो. खरं तर महामंडलेश्वर रामकृष्ण महाराज लवितकर 1985 साली अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी प्रथमतः यांनी अतिमहारुद्र स्वाकार यज्ञ झाला आणि तिथून पुढेच ह्या महादेव गावाला तीर्थक्षेत्राचं स्वरूप या गावाला मिळालं. या सप्ताहाच्या निमित्तानं अनेक विचारवंत कीर्तनकार या ठिकाणी त्यांचे पाय या गावाला लाभले आणि परिसराला याचा लाभ झाला. त्यामध्ये सरला बाबर असेल शिवाजीराव भोसले असतील बाळासाहेब भारदे असतील पोपटराव पवार असतील अण्णा हजारे असतील असे अनेक महंत तसेच कीर्तनकार धोंडा महाराज देगलूरकर जनार्दन स्वामी महाराज शंकराचार्य भगवान बाबा नामदेव शास्त्री इंगळे महाराज हल्लीचे प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरकर असे अनेकांचे कीर्तनांची संत मांदियाळी या तीर्थक्षेत्रात येऊन गेली. त्याचाही पदस्पर्शाचा आणि दर्शनाचा लाभ या रूपानं भाविकांना झालेला आहे. या निमित्ताने मी आमचे ट्रस्ट बोर्ड सध्याचे विद्यमान अध्यक्ष माननीय पृथ्वीराज पासे यांनी अनेक कोट्यवधीची कामं माननीय खासदार भाऊसाहेब वागचौरे खासदार सदाशिवराव लोखंडे माननीय आमदार किरणजी लामटे अनेकांच्या माध्यमातून अनेक कोटीची कामं या ठिकाणी आणलेली आहेत. त्यात संरक्षण भिंत असेल कठाडा असेल भक्तनिवास असेल खंडेश्वर कार्यालय असेल मंगल कार्यालय असेल भोजनालय असेल पाणीपुरवठा व्यवस्था असेल लाईट डेकोरेशन ते त्यांच्या याच्यामध्ये नक्कीचपणे सांगतील. त्याही रूपानं आमच्या गावातील दानशूर व्यक्ती मुरलीधर किरू असे यांचंही मोठं योगदान या विकासासाठी लाभलेलं आहे. त्यांचाही या ठिकाणी मी उल्लेख करतो. खरं तर जी काही बांधकाम झाली ही कोट्यवधीची कामं आमचं ट्रस्ट बोर्ड स्वतः प्रदीप भाषे आणि त्यांना विश्वास आम्ही साध्यानं सर्व गावकरी एकजुटीनं एका मतानं सर्व कामं शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवतो आणि ते खऱ्या अर्थानं हा विकास या तालुक्यालासुद्धा भूषणावं असा आहे आमचा असा मानस आहे. हे तीर्थक्षेत्र तालुक्यापुरतं न राहता जेजुरी असेल कोरठण असेल पाली असेल अशा खंडोबाचे जे देवस्थान आहे शंकराचं ठाण आहे त्यानिमित्तानं एक मोठं झालं पाहिजे. या ठिकाणी अनेक भाविक या ठिकाणी येतात. खंडेश्वराला आम्ही एक नंदी बसवलेला आहे. शंकराचा वाहन नंदी असल्यामुळे लोक आपला नवस त्या नंदीच्या कानात सांगतात आणि नवस पूर्ती करण्यासाठी पुन्हा भाविक या ठिकाणी येतात. अशी एक लोकांची श्रद्धा या आमच्या देवतेवर या आमच्या गावावर पडलेली आहे. त्या रूपानं अनेक भाविक या यात्रेसाठी येत असतात. मी तरुणाईला ह्याही रूपाने पुन्हा एक आव्हान करतो का आपला कार्यक्रम कुठलाही मतभेद न करता हा चांगल्या पद्धतीने विकास कामं झालेली आहेत. त्यामध्ये स्वर्गीय माजी मंत्री मधुकररावजी पिचड साहेब यांनीसुद्धा 1996 साली पूल दिलेला आहे. माजी मंत्री बाबूराव पिचड यांच्या माध्यमातून कैलासराव वागचौरे यांनीसुद्धा पेवर ब्लॉकचं काम दिलेलं आहे. तसेच सध्याचे पालकमंत्री सध्या अध्यक्षांनी 3 कोटीचा प्रस्ताव नियोजन मंडळाकडे पाठवलेला आहे. मंत्री महोदय शासनाच्या मार्फत तोही प्रस्तावित जो ठराव आहे तोसुद्धा
पालकमंत्र्यांच्या मार्फत निश्चितपणाने या ठिकाणी तो मंजूर होऊन अनेक जी विकास कामं असे रस्त्याची तीसुद्धा मंजूर होणार आहेत. असे अनेक कामं जरी आम्ही करीत असलो तरी परिसरातील भाविकांनी दानशूर अजूनही आर्थिक योगदान आर्थिक मतदान करावी. यातूनच आमच्या गावचा विकास यात्रेचा विकास होऊ शकतो. आम्ही मंगल कार्यासाठी अगदी अल्पशा रुपयामध्ये आम्ही मानधनामध्ये या लोकांना इथं सोयी उपलब्ध करून देतो. पुन्हा एकदा यात्रेच्या निमित्तानं 2 तारखेला होणाऱ्या यात्रेमध्ये देवकाट्याची मिरवणूक असेल, लेझिम पथक असेल, अश्वनृत्य असेल, ऑर्केस्ट्रा असेल, हगाम असेल, या सर्वच कार्यक्रमाची शोभा वाढवून तरुणाईंनी शांततेत सहकार्यानं हा कार्यक्रम कसा पार पाडला जाईल अशा पद्धतीचं आव्हान करतो. आणि परिसरातल्या भाविकांना मी आव्हान करतो, आपणसुद्धा या कार्यक्रमाला यावं. आमच्या गावची, आमच्या कार्यक्रमाची, आमच्या यात्रेची शोभा वाढावी अशी मी सर्वांना विनंती करतो. जय मल्हार. भगवान खंडेश्वर महाराष्ट्राचं कुलदैवत भगवान खंडेश्वराची यात्रा सालाबादप्रमाणे हनुमान जयंतीच्या दिवशी या ठिकाणी सुरू होत आहे. त्यानिमित्तानं विविध कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. 2 तारखेला सकाळी पहाटे 6 वाजता खंडेश्वर मूर्तीची महाभिषेक पूजा ह्या ठिकाणी संपन्न होईल. त्यासाठी गावातील 4 यजमान त्या महापूजेसाठी या ठिकाणी बसवण्यात आले. त्यामध्ये सौ गीतांजली व श्री प्रसाद भाऊसाहेब हासे, सौ स्नेहा व श्री महेश पंढरीनाथ हासे, सौ अंकिता व श्री विशाल अशोक हासे, सौ प्राजक्ता व श्री योगेश बाळचंद हासे यांच्या शुभ हस्ते सकाळची पहाटेची 6 वाजता अभिषेक पूजा या ठिकाणी संपन्न होईल. त्यानंतर 4 वाजता जी खंडोबाच्या चांदीची मूर्ती असते ती गावातून 4 वाजता ज्या भक्ताच्या घरी ठेवलेली असते त्या चांदीची मिरवणूक 4 वाजता सुरू होईल. त्या चांदीच्या मूर्तीचा अभिषेक सायंकाळी 4 वाजता या ठिकाणी संपन्न होईल. ते माननीय सौ डॉक्टर जान्हवी अमोल हासे, त्याचबरोबर वैभवराव काशीद, सौ विजयाताई अरविंद पोटे मॅडम नगरसेविका कल्याण, सौ शीतल व श्री मिलिंद नाईकवाडी इंजिनियर, सौ सरिता व श्री मुकेश सदाशिव हासे इंजिनियर, सौ साहिली व श्री धनंजय सुभाष हासे यांच्या शुभ हस्ते त्या चांदीची अभिषेक पूजा 4 वाजता या ठिकाणी संपन्न होईल. त्या अभिषेकाच्या अगोदर जी मिरवणूक होईल त्या मिरवणुकीसाठी खास आकर्षण अंबित दुमालाचं, महिलांचं लेझिम पथक, त्याचबरोबर पारंपरिक वाद्य या मिरवणुकीसाठी असणार आहे. त्याचबरोबर रात्री 10 वाजता महाराष्ट्रातून ज्या मानाच्या काठ्या येतात त्या काठ्यांची 10 वाजता महाआरती या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या महाआरतीसाठी शिर्डी लोकसभेचे खासदार माननीय श्री भाऊसाहेबजी वागचौरे साहेब, अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरणजी लहामटे साहेब, पारनेर विधानसभेचे आमदार माननीय काशीनाथ दाते साहेब, संगमनेर विधानसभेचे आमदार माननीय श्री अमोलजी खताळ साहेब, त्याचबरोबर सौ जान्हवी व श्री अमोल रामलाल हसे व श्री मंगेश काशीनाथ नवले उद्योजक ठाणे यांच्या शुभ हस्ते त्या 10 वाजता काठ्यांची महाआरती या ठिकाणी संपन्न होईल. त्यापूर्वी सायंकाळी 7 वाजता जी आरती असते ती आरतीसुद्धा या शिर्डी लोकसभेचे माजी खासदार सदाशिव लोखंडे साहेब, त्याचबरोबर जिल्हा बँकेचे संचालक अमितजी भांगरे, त्याचबरोबर आदिवासी जुन्नर संस्थेचे सेक्रेटरी देवरामजी मुंढे, माननीय सीताराम पाटील गायकर, चेअरमन अगस्ती कारखाना यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे. या सर्व कार्यक्रमासाठी सायंकाळी जी दारू गोळ्याची आतषबाजी होणार आहे ती माननीय जगनशेठ देशमुख, उद्योजक संचालक अमृतसागर दुसंग बाळासाहेब आरोटे, उद्योजक अकोले व आमच्या गावातीलच एक दानशूर व्यक्तिमत्व सचिन भास्कर हासे यांनी हा दारुगोळा या ठिकाणी त्या कार्यक्रमासाठी दिलेला आहे. त्यांच्या शुभ हस्ते दारुगोळ्याचा शुभारंभ होईल. असा 2 तारखेचा भरगच्च कार्यक्रम. या कार्यक्रमासाठी अश्वनृत्य असणार आहेत, ढोलीबाजा असणार आहेत, त्याचबरोबर असे विविध सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतील. त्याचबरोबर 3 तारखेला या ठिकाणी जे भाविक येतात यात्रेला त्या भाविकांसाठी, यात्रेकरूंसाठी एक मनोरंजनाचा कार्यक्रम
या ठिकाणी आम्ही ठेवलेलं आहे. त्या कार्यक्रमाचं नाव आहे स्वप्नसुंदरी. असा एक ऑर्केस्ट्रा तो 3 तारखेला शुक्रवारी 9:30 वाजता भाविकांच्या मनोसाठी ठेवण्यात आलेला आहे. त्याचाही लाभ सर्व भाविकांनी या ठिकाणी घ्यावा. त्याचबरोबर ह्या 2 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातून जे भाविक यात्रेकरू येतील त्या भाविकांना या ठिकाणी 2 दिवस मोफत अन्नदान या ठिकाणी ठेवण्यात आले. ते अन्नदान मान्य सौ जानवी अमोल हसे यांच्या माध्यमातून हे 5वं वर्ष आहे की येणाऱ्या भाविकांना सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत हे अन्नदान 2 दिवस या ठिकाणी होणार आहे. त्याचाही लाभ भाविकांनी घ्यावा. विशेष करून जी महाअभिषेक या ठिकाणी पूजा होणार आहे 2 तारखेला, तर त्या ठिकाणी त्या खंडेश्वर मूर्ती आणि म्हाळसाबानूच्या मूर्ती आहे. त्या मूर्तींसाठी आमच्या गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व सौ ताराबाई मुरलीधर हसे व मुरलीधर केरो हसे यांनी जे 30 तोळे सोने या ठिकाणी देवस्थानाला दिले, त्या सोन्यातून 25 तोळ्याचे दागिने हे म्हाळसाबानू आणि खंडोबाच्या मूर्तीला प्रदान करून त्याला शृंगार करून त्या महाअभिषेकाला सुरुवात होईल. एक विशेष आकर्षण त्या महापूजेच्या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर 3ऱ्या दिवशी 4 तारखेला सायंकाळी 4 वाजता महाराष्ट्रातून मोठमोठे मल्ल पहिलवान या ठिकाणी येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र चॅम्पियन आहे, राष्ट्रीय विजेते आहे, असा मोठा हंगामा या ठिकाणी आम्ही त्या दिवशी 4 वाजता करणार. गावातील बरेच उद्योजक असतील, विश्वस्त असतील, ग्रामस्थ असतील, यांनी ह्या हंगामासाठी डोनर म्हणून योगदान दिलेलं आहे. मग त्यामध्ये 21,000ची पहिली अंतिम कुस्ती आहेत, देवस्थानची 15,000ची आहे. नंतर दिलेले जे डोनर आहे 10,000, 5,000, 7,000, 3,000 आणि 2,000 अशा 15 कुस्त्या ह्या फिक्स केलेल्या पहिलवानांच्या या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्यानंतर जागेवर 100 रुपयापासून ते 1,500 रुपयापर्यंत येणाऱ्या मल्लांच्या कुस्त्यासुद्धा जाग्यावर या ठिकाणी आम्ही लावणार आहेत. असा भरगच्च कार्यक्रम हा 3 दिवसाच्या या ठिकाणी होणार आहे. आणि जी महाअभिषेक पूजा 2 तारखेला होईल त्यासाठी आमच्या गावातील प्रसाद भाऊसाहेब हसे यांनी चांदीचा पाळणा या ठिकाणी त्या देवस्थानासाठी देणार आहे. तो त्या अभिषेकाच्या दिवशी या ठिकाणी आम्ही त्यांच्या शुभ हस्ते त्या चांदीच्या पाळण्याचं लोकार्पण देवस्थानच्या महाअभिषेक पूजेसाठी करणार आहोत. ही एक खास आकर्षण त्या महाअभिषेक पूजेचं असणार आहे. असे 3 दिवसाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण ठेवलेले आहे. सर्व भाविकांना आव्हान करतो की यात्रेकरू आणि भाविकांनी या 3 दिवसाच्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. हे घेत असताना ह्या देवस्थानच्या विकासाबाबत आमचे विश्वस्त दिलीपाशी यांनी सांगितलं आहे की अनेक शासनाच्या माध्यमातून मग तीर्थक्षेत्र क वर्ग असेल, प्रादेशिक पर्यटक महाराष्ट्र शासनाची योजना असेल, अशा विविध योजनेंमधून ह्या ठिकाणी साधारण 8 ते 9 कोटीचे कामं आत्तापर्यंत ह्या देवस्थानच्या माध्यमातून ह्या ठिकाणी झालेले आहे. 6 महिन्यापूर्वीच ह्या देवस्थानचा क वर्गातून ब वर्गामध्ये या ठिकाणी समावेश झालेला आहे. ही एक आनंदाची बाब आम्हा सर्व ट्रस्टींना आणि ग्रामस्थांना आणि तरुण मंत्रिमंडळाला आहेत. त्या ब वर्गातून आम्ही शासनाकडे 5 कोटी विकास कामाचा प्रस्ताव की लोकांना ज्या प्रवेशद्वारातून या ठिकाणी यावं लागतं मंदिरापर्यंत, रस्ता छोटा आहे, तो काँक्रीटीकरणाचा रस्ता, बाजूने संरक्षक भिंत, अशा पद्धतीचा 5 कोटीचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेला आहे. 3 कोटीचाही प्रस्ताव प्रादेशिक पर्यटनमधून या ठिकाणी आम्ही पाठवला आहे. शासनाकडे ज्यावेळेस निधी उपलब्ध होईल त्यावेळेस निश्चितच ते प्रस्ताव मंजूर होईल आणि सर्व सुविधा ह्या देणगीदाराच्या माध्यमातून, शासनाच्या माध्यमातून असतील, ह्या देवस्थानचे विश्वस्त मंडळ, ग्रामस्थ, तरुण मंडळ यांच्या सर्व सहकार्यातून हा विकास तालुक्यातील आज 1 नंबर विकासाचं देवस्थान म्हणून खंडेश्वर देवस्थान म्हाळादेवीचं नाव या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण सर्व सुविधा, भक्तनिवास असेल, गोरगरिबांचे लग्न मंगल कार्यालय असेल, जेवणाची व्यवस्था असेल, ट्रस्ट कार्यालय या ठिकाणी 80 लाखाचं ट्रस्ट कार्यालय या ठिकाणी पूर्णत्वाला आले, त्याचंही या ठिकाणी आता आम्ही यात्रेला ते ट्रस्ट कार्यालय चालू करतो आहे. अशा विविध विकासकाम, गार्डन असेल, पाण्याची टाकी असेल, अशा विविध व्यवस्था ह्या शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. सर्व याचा आम्हाला सर्वांना आनंद आहे. त्यामध्ये सर्वांचं योगदान आहे. खासदार भाऊसाहेब लोखंडे असतील, माजी खासदार सदाशिव लोखंडे असतील, मधुकररावजी माजी मंत्री मधुकर पिचड असेल, डॉक्टर किरणजी लामटे असतील, ह्या सर्व मंडळींचं योगदान. इथे कोणतंही राजकारण ह्या देवस्थानात आत्तापर्यंत आम्ही येऊ दिलेलं नाही. म्हणून सर्व नेते मंडळी आम्हाला
ह्या देवस्थानच्या विकासासाठी मदत करताय हे सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं लागेल. म्हणून पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे की आपण ह्या यात्रेनिमित्तानं सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, दर्शनाला यावं. या ठिकाणी लोकांना घरबसल्या दर्शन व्हावं म्हणून आम्ही खंडेश्वर देवस्थानच्या नावाने यूट्यूब चॅनल या ठिकाणी आमचे पुण्याचे इथले नाथ जावई आहे त्यांच्या माध्यमातून ते मोफत या ठिकाणी 24 तास लाईव्ह दर्शनसुद्धा या ठिकाणी घरबसल्या भाविकांना मिळणार आहे. त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या आलेल्या सर्व पत्रकार मंडळीचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. भगवान खंडेश्वराच्या यात्रेनिमित्त आयोजित ही पत्रकार परिषद, या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थितीत म्हाळादेवी गावातील ग्रामस्थ तसेच खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष व विश्वस्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थितीत आहे. त्याचबरोबर या गावामध्ये अनेक वर्षापासून यात्रा महोत्सव हा चालत आलेला आहे. या यात्रेचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा म्हणून या म्हाळादेवी गावची यात्रेचा या ठिकाणी उल्लेख होते. तर या यात्रा उत्सवानिमित्त या यात्रेची जी तयारी आहे ती 1 महिना अगोदरच या ठिकाणी तयारीला खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तसेच विश्वस्त हे बरोबरीने लागतात. त्यांची तयारी ही अतिशय तन मन धन या ठिकाणी अर्पण करून या ठिकाणी ही तयारी असते. या तयारीमध्ये जर बघितलं तर बारीक बारीक गोष्टींचा या ठिकाणी विचार केला जातो. स्वच्छतेपासून तर इथं विविध प्रकारची विकास कामं चालू आहेत. या विकास कामांपर्यंत या ठिकाणी या यात्रा महोत्सवाची तयारी असते. तसेच हा 3 दिवसीय यात्रा महोत्सव दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. या यात्रेमध्ये जर बघितलं आपण तर पारंपरिक ज्या गोष्टी आहे म्हणजे ज्या गोष्टी इतर कुठेही मिळत नाही त्या गोष्टी या यात्रेमध्ये मिळतात. जर या यात्रेची सुरुवात जर बघितली, आत्ताच अध्यक्षांनी सांगितलं की या यात्रेची सुरुवात सकाळी खंडेश्वराच्या महाअभिषेक पूजेपासून होते. तर या सर्व गोष्टी करत असताना म्हाळादेवीतील असेल तसं इतर गावांतील जे दानशूर व्यक्ती आहे त्या दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून या ठिकाणी पैशाची उपलब्धता केली जाते व त्या आधारे यात्रा महोत्सव या ठिकाणी भरवला जातो. जर आपण बघितलं तर या म्हाळादेवीमध्ये जर बघितलं तर येण्यासाठी रस्तासुद्धा नीट व्यवस्थित नाही आहे. हे अंदमान निकोबार बेट म्हणून समजलं जाते. तरी पण या गावचा जर विकास बघितला आणि या गावचं जर देवस्थान बघितलं तर अतिशय दर्जेदार आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातलं एकमेव असं देवस्थान असेल का ज्या ठिकाणी या इतर सुखसुविधा तसेच आलेल्या भाविकांसाठी तसेच गोरगरिबांसाठी या ठिकाणी मंगल कार्याची पण व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. जर आपण या यात्रेचा जर विचार केला तर ही यात्रा महाराष्ट्रातील सर्वात मोठी यात्रा म्हणून या ठिकाणी गणली जाते. जर त्याचबरोबर या यात्रेमध्ये जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर ही यात्रा यावर्षी संपूर्णपणे लाईव्ह दाखवण्यात येणार आहे. या लाईव्हचं जे सौजन्य आहे ते गावचे दानशूर व्यक्तिमत्व व पुणे येथील उद्योजक श्री प्रसाद भाऊसाहेब आसे यांनी ते लाईव्हचं सौजन्य या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर या गावचा आणि या देवस्थानचा जर विकास बघितला तर या देवस्थानच्या विकासासाठी आपल्या गावचे त्यांना या ठिकाणी म्हाळादेवीने तशी विकास पुरुष ही पदवी दिली आहे. तर त्या विकास पुरुष मान्य प्रदीप दत्तात्रय आसे यांच्या माध्यमातून गेले 35 वर्षापासून या गावचा विकास चालू आहे. आणि आज तुम्ही बघू शकता की हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर अगदी असं ठसा या गावाचा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. आलेल्या भाविकांसाठी तसेच इतर जे गोरगरीब जे व्यक्ती आहे त्यांच्यासाठी अतिशय माफक दरामध्ये म्हणजे 25,000 रुपयामध्ये हे भव्य असं मंगल कार्यालय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तसेच विश्वस्त यांचं मी ग्रामस्थांच्या वतीने मी आभार मानतो. त्याचबरोबर या गावचं दानशूर व्यक्तिमत्व ताराबाई मुरलीधर व मुरलीधर केरवासे यांनी 50 लाख रुपये कायम ठेव या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर त्यातून येणाऱ्या व्याजातून दर रविवारी भाविकांसाठी मोफत या ठिकाणी महाप्रसाद दिला जातो, भोजन दिलं जातं. म्हणजे या ठिकाणी आलेला कोणताही देवाचा भक्त असो त्यांचा मानस आहे की या ठिकाणी आलेला जो देवाचा भक्त आहे तो इथून उपाशी पोटी जाऊ नये. त्यामुळे त्यांनी या ठिकाणी 50 लाख रुपये कायम ठेव या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे ताराबाई मुरलीधर आसे व मुरलीधर केरवासे यांनी आपल्या संपूर्ण जीवनाचं जे कमाई होती ती या ठिकाणी अर्पण केली खंडेश्वराच्या चरणी. त्यांचंही मी म्हाळादेवी ग्रामस्थ तसेच खंडेश्वर देवस्थानच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो. असेच विविध या ठिकाणी प्रत्येकाचा नामोल्लेख शक्य नाही आहे. विविध दानशूर मंडळींच्या हातातून या ठिकाणी दानधर्म होतो, त्यातूनच या गोष्टी चालत असतात.
जर आपण बघितलं तर वर्षभर खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष तसेच विश्वस्त या ठिकाणी प्रयत्न करत असतात महाराष्ट्र शासनातून काही निधी प्राप्त होतोय का, क वर्गातून ब वर्गामध्ये आपलं देवस्थान या ठिकाणी वर्णी लागलेली आहे, ब वर्गाचा दर्जा या ठिकाणी या माळादेवी गावच्या देवस्थानला खंडेश्वर देवस्थानला मिळालेला आहे. यातून काही म्हणजे प्रस्ताव करून काही निधी मिळतोय का यासाठी सतत ते प्रयत्नशील असतात. मी आजपर्यंत बघत आलोय नेहमी नगर असेल, मुंबई असेल, मंत्रालय असेल, हे रात्र दिवस न बघता त्या ठिकाणी ते जात असतात व गावच्या विकासासाठी खंडेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रदीप हासे सतत हे प्रयत्नशील असतात व त्यांना मोलाची साथ ही त्यांचे विश्वस्त मंडळ कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न लाभ घेता या ठिकाणी स्वयंसेवा या ठिकाणी देण्यासाठी येतात. त्यांचंही मी माळादेवीच्या ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी विशेष आभार मानतो. तसेच या यात्रेचं यावर्षी जर आपण खास वैशिष्ट्य पाहिलं तर विविध मोठे मोठे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित तर केलेलेच आहेत. त्याचबरोबर यावर्षी नव्याने सुरुवात झालेली राडगाडगे, थोडक्यात त्यांना पाळणा आपल्याला या ठिकाणी मानता येईल, याची पण या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे. तरी मी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील भाविकांना आवाहन करतो की यावर्षी मोठ्या संख्येने या ठिकाणी सामील व्हा आणि या यात्रेचा आनंद घ्या. तसेच या यात्रेनिमित्त विविध विकास कामे या ठिकाणी चालू आहे, त्यासाठी पण भरभरून दान धर्म करा. मी असं माळादेवी गावाचे देवस्थान तसेच माळादेवी गावच्या ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी पंचक्रोशीतील तसेच महाराष्ट्रातील भाविकांना या ठिकाणी आवाहन करतो. त्याचबरोबर या यात्रेचं पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थितीत स्वराज्य माझाचे आबा मंडलिक तसेच अकोले टाईमचे गणेश आवारी, सचिन खरात, अमोल पवार हेही या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचंही मी खंडेश्वर देवस्थान तसेच ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सर्वांना मी आवाहन पुन्हा एकदा करेल की या यात्रेनिमित्त सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, येथील कार्यक्रमाचा आस्वाद घ्या आणि धन्यवाद.